नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे एकदम सुंदर अशी पनीर आणि शिमला मिरची मी भाजी केलेली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। आता मी ते कशी केली आहे ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे। पाहू शकता तुम्ही इथे बघा, मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, 2 शिमला मिरची घेतलेल्या आहे, त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेला आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आपलं लसूण घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या हव्या असतील तर तुम्ही घ्या, नाहीतर मग तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही नका घेऊ आणि कमी तिखट खात असाल तर तुम्ही एकच हिरवी मिरची घ्या। आता आलं मी ते एवढं घेतलं आहे, पण तेवढं आलं मी वापरणार नाही आहे, थोडंच घेणार आहे आणि पनीर घेतलेलं आहे पाव किलो। आता ही आपली नेहमीची कढई आणि तेल तुम्हाला आवडेल त्या प्रमाणातच घाला। इथे आपली कढई चांगली तापली, तेल घातले, कांदा पण आपला चांगला मऊ पडलेला आहे। कांदा बघा अशा आकारात मी कट करून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं जिरं घालूया। जिरं घातल्यानंतर आपण त्यामध्ये चांगलं परतून घेऊया जिरं आणि मग हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची चांगली परतली, त्याच्यामध्ये बघा थोडेसे मी आल्याचे तुकडे केलेले आहेत आणि लसूण पण बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर तिथे टॅमॅटो घातलेला आहे, लाल काश्मीरी मिरची घातली आहे, हळद, धणे पावडर, त्याचबरोबर हे आपलं घरगुती लाल तिखट आहे, ते चांगलं आपण असं परतून घेऊयात। माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिमला मिर्च आपण घातलेली आहे आणि शिमला मिर्च शिजण्यासाठी थोडं त्यावरती मी मीठ घातलेलं आहे, कारण शिमला मिर्च ना थोडी शिजवायला पाहिजे, नाहीतर मग ती जरा ना अशी थोडीशी दाताखाली जरा कडक लागते ना, म्हणून थोडी ती मीठ टाकल्यामुळे जरा मऊ पडते। आणि हे बघा, हे सर्व असं मिश्रण मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण पनीर घालायचे आपण आता यामध्ये। बघा इथे मी असे पनीरचे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला छोटे पीसेस करून घ्यायचे तर तुम्ही छोट्या पीस करून पण तुम्ही घालू शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे। पनीर शिजायला काहीही वेळ लागत नाही, 5 मिनिटामध्ये पनीर आपलं शिजून तयार होतं। त्यावर बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। पनीर जास्त शिजवलं ना तर मग ते कसं ना असं वातड होतं, दाताखाली चावताना आपल्याला वातड लागतं नाही का। आणि शिमला मिर्च पण अशी जास्त शिजवायची नाही, कमी शिजवायची। बघा तुम्ही आता इथे मी 2 मिनटासाठी झाकण मारून घेत आहे। 2 मिनटामध्ये आपली भाजी तयार होते आणि मी हळूहळू झाकण का उघडते, कारण फसकन अशी वाफ मोबाईलवर नको नाही यायला, म्हणून हळूहळू झाकण उघडते। पाहू शकता तुम्ही इथे आपली छान अशी पनीर शिमला मिरची भाजी झालेली आहे। झटपट डब्याला पण तुम्ही अशी भाजी करून देऊ शकतात। बघा कशी वाटली रेसिपी, एक लाईक नक्की करा। बघा त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे, लाईक करा आणि कसे वाटले रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।